नांदेडच्या बिलोलीतील कुंडलवाडीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली। हरनाळी आणि नागिनी गावातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। अनेकांचे संसार हे पुराच्या पाण्यात बुडाले। पूरस्थितीमुळे गावातील शेतीचंही प्रचंड नुकसान झालंय। पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची आता मागणी होतीये। याचा आढावा घेत पूरग्रस्त नागरिकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। नांदेड जिल्ह्यात मागील 2 ते 3 दिवसापासून पावसाने पुन्हा एकदा थैमान घातलेलं आहे। 15 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हाहाकार माजवलेला आहे। नांदेड जिल्ह्यातले नदी नाले यांना पूर आलेला होता। नागनी आणि हरनाळी या गावांना तर अक्षरशः पुरानं वेढलेलं होतं। आपण बघू शकतो हे सर्व नागरिक आहेत, ज्या नागरिकांना या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये कोंडलवाडी येथे हलवण्यात आलेले। दादा, काय सांगाल, तुमच्या गावात पूर आला तेव्हा काय परिस्थिती होती आणि काय झालं? खरं तर साहेब, आमच्या गावात आणि हरनाळी आणि नागरीमध्ये नागरीतून पूर परिस्थिती, हरनाळीमध्ये पूर्ण गावामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि आताची परिस्थिती पूर्ण गावात आणि घरात पूर्ण पाणी शिरले आणि जनावरांचं आणि सगळं धान्य घरातलं पूर्ण नुकसान झालेले आहे। पूर्ण पाणी शिरले आहे, पुराचं पाणी। आणि आम्ही रात्री काल 9 वाजता कुंडलवाडीचं स्थलांतर झालेलो आहे। आमच्या गावामध्ये जे पाणी शिरलेले आहे, राशन पाणी सगळं भिजून गेलेले आहे। काय खावा तर गॅस असून शिजून खायला झाले। लेकरं बाळा घेऊन होण्यासाठी निघले आता पाणी आले म्हणून गावाच्या बाहेर। त्या रात्री आलेले पूर्ण शेत पाण्याखाली गेलेली आहे। आता शेतकऱ्याचं काय काय आमचं तर जन्म मरणाचाच प्रश्न आहे सर। असं 1 रुपये पण आम्हाला कुठले याच आशा नाही का, आमच्याकडे व्यवसाय नाही, काहीच नाही। आता काय आम्ही मजूरदारी पण नाही, आता काय खावा काय नाही। घरातलं पण पूर्ण राशन भिजलेले आहे। लाकूड फटा असून आता गॅस आहे पूर्ण भिजलेले आहे, पण त्याच्यावर काय शिजून खावा? आता घरी जाऊन पण आम्हाला खायला काय नाही, अशी कंडिशन आहे आमची। तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी शासनाने द्यावी आणि तसेच ज्या घरामध्ये पाणी गेलेले आहे ऑन द स्पॉट जागेवर बसून 2 दिवसात तहसीलदार साहेबांनी सरसकट भरपाई करून द्यावी घरांची आणि जे नुकसान झाले अन्नधान्य त्याचा पण मोबदला सरकारने द्यावा। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।